तर शिंदे विरुद्ध ठाकरे हा जो सामना आहे त्याच्यामध्ये पोलनं कुणाला जास्त जागा मिळणार असा अंदाज वर्तवलेला आहे, ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. इलेक्ट्रोलेज या स्रोताकडून जर आपण विचार केला तर शिंदेच्या शिवसेनेला 26, ठाकरेंच्या शिवसेनेला 44 जागा मिळतील असा अंदाज आहे. पोल डायरीकडून जे काही संकेत वर्तवले गेले त्याच्यानुसार 27 ते 50 जागा शिंदेच्या शिवसेनेला आणि जवळपास 16 ते 35 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील असा अंदाज आहे. चाणक्यकडून जो पोल हाती येतोय त्याच्यामध्ये 48 पेक्षा जास्त जागा शिंदेंना मिळतील, त्यांच्या शिवसेनेला मिळतील आणि 35 पेक्षा जास्त जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील असा अंदाज आहे. आणि मॅट्रिक्सकडून जी काही आकडेवारी समोर आली त्याच्यामध्ये 37 ते 45च्या दरम्यान शिंदेच्या शिवसेनेला तर 21 ते 39च्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला सीट्स मिळतील या विधानसभेला, अशा पद्धतीचा अंदाज आहे. आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून. पंकज, या सगळ्यामध्ये जर निवडणुकीचा आपण विचार केला तर महायुती विरुद्ध आघाडी असा निश्चित सामना होता, पण शिंदे विरुद्ध ठाकरे हा सुद्धा एक वेगळा चर्चेचा हाय व्होल्टेज मुद्दा ठरला. तर आत्ताचे जे काही पोल्स हाती येतात त्याच्यानुसार कसं नेमकं याच्याकडे बघता येईल, प्रत्यक्षात काय नेमकी आकडेवारी समोर येऊ शकते असा अंदाज बांधता येऊ शकतो? ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई होती, कारण 2.5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली, त्यामुळे 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का होता की एकत्र 40 आमदार पक्ष सोडून, पक्ष नेतृत्वाचा विश्वास तोडून निघून गेले. त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही वर्चस्वाची, अस्तित्वाची आणि स्वतःच कुठेतरी वर्चस्व पुन्हा दाखवण्याची लढाई होती. तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी जे केलंय, ज्या भावनेतनं बाहेर पडले त्या भावनेवरती मतपेट्यांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रतिष्ठेची लढाई. दोघांसाठी प्रतिष्ठेची आपण बघितलंय जे आकडेवारी आहे त्यात एका फक्त एक्झिट पोल मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आकडा जास्त दाखवतोय, मात्र उद्धव ठाकरे यांना 35 ते 40 सीट्स, 30 ते 40च्या दरम्यानच्या जागा मिळतील असं जे आहे ते त्याच्यामध्ये दिसतंय. त्यामुळे दोघांसाठी खरं तर प्रतिष्ठेची, वर्चस्वाची आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची, स्वतःच ताकद दाखवण्याची, स्वतः जो निर्णय घेतला तो निर्णयाला समर्थन कशा पद्धतीने मिळत आहे हे दाखवण्याची वेळ आहे. त्यामुळे दोघांसाठी लढाई अत्यंत महत्वपूर्ण आणि तितकीच निर्णायक होती. अगदी पंकज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.